नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण एक्सप्रेशन्स फॉर एक्सेलरेशन, वेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट फ्रॉम द डिफरन्शियल इक्वेशन हा पार्ट आपण स्टडी केला. तर आपण ऑसिलेशनचा चौथा लेक्चर आज आपण पाहत आहोत, फोर्थ लेक्चर लक्षात घ्या. तर याच्यामध्ये आज आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, तर जे काही एक्सप्रेशन आपण डिराइव्ह केले होते, एक्सप्रेशन फॉर एक्सेलरेशन, एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी आणि एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट, याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाच्या दोन दोन केसेस आपल्याला स्टडी करायचे. तर आपण पहिली केस आपण लक्षात घेऊया. पहिल्या केसमध्ये ए आणि बी अशा दोन केसेस आपण मांडूया. पहिली केस आपण अंडरस्टँड करूया, मिनिमम अँड मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, दॅट इज एक्स इज द डिस्प्लेसमेंट. मिनिमम अँड मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, एक्झॅक्टली या दोन बाबी आपल्याला स्टडी करत असताना, मिनिमम डिस्प्लेसमेंट आणि मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, तर आपल्याकडे दोन पोझिशन आहेत. या दोन पोझिशनच्या म्हणजे एंडिंग पोझिशन दोन आहेत. एक आहे मीन पोझिशन, दॅट इज इक्विलिब्रियम पोझिशन, आणि दुसरी आहे एक्स्ट्रीम पोझिशन. मग या दोन पोझिशनला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कुठं असेल, बरोबर, आणि मिनिमम डिस्प्लेसमेंट कुठं असेल. मग मिनिममला डिस्प्लेसमेंट कुठं असेल नेमकं, मॅक्झिमम नेमकं कुठं असेल, याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. थोडक्यातच आपण पहिली केस आपण अंडरस्टँड करूया. तर पहिल्या केसमध्ये आपण लक्षात घेऊया. पहिली केस म्हणजे ए मानूया, एक मध्ये ए केस आपण मानूया. त्याच्यामध्ये काय लक्षात घेता येईल आपल्याला, आपण असं लक्षात घेऊया, लेट किंवा असं लक्षात घेऊया, पार्टिकल आहे, पार्टिकल starting from mean position. सुरुवातीला आपण लक्षात घेऊया mean position, that is the कोणती पोझिशन, स्टार्टिंग फ्रॉम mean position म्हणजे इक्विलिब्रियम पोझिशन. आता याच्यामध्ये काय राहील, समजा आपण स्टार्टिंग जर mean पोझिशन पासून करत आहोत तर त्याचा इन्स्टंटेनियस टाइम कसा असेल, एक्झॅक्टली 0 असेल, बरोबर, टाइम 0 असेल. त्यावेळेस मला सांगा, जी काय अंडरस्टँडिंग आपण करणार आहोत, तर यामध्ये तुमची जी काय अल्फाची व्हॅल्यू जी काय असेल ती आपण कन्सिडर काय करणार आहे, बरोबर, तर 0 कन्सिडर करणार आहे. पण त्याच्या आधी ही व्हॅल्यू 0 येतेच, पण ती आपण डिराइव्ह करूया अर्थातच. पहा, तुम्ही जर स्टार्टिंग करत आहात, तुमची स्टार्टिंग ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती असेल तुमचं. आज तुम्ही स्टार्टिंग करत आहात म्हणल्यानंतर पहिल्याच पॉइंटला म्हणजे इनिशियल पॉइंटला एक्स हा 0 असेल, त्यावेळेस टी सुद्धा 0च असेल. मग हे जे काय दोन व्हॅल्यू आहेत, या दोन व्हॅल्यू काय करू आपण आपल्या जनरल एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट मध्ये पुट करूया. कोणतं एक्सप्रेशन आहे आपल्याला माहिती आहे, वी नो द एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट, वी नो एक्स इज इक्वल टू काय सांगते, ए साइन, बरोबर, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा, बरोबर, ओमेगा टी प्लस अल्फा असा विचार आपण अर्थातच करणार आहोत. मग त्याप्रमाणे जर आपण विचार जर केला थोडक्यामध्ये, तर काय अंडरस्टँड आपल्याला करता येईल, तर ते पहा, एक्स ची व्हॅल्यू पुट करून द्या आणि टी ची व्हॅल्यू पुट करून द्या, बरोबर. या एक्स ची व्हॅल्यू पुट केली, टी ची व्हॅल्यू जर पुट केली, ह्या 0 व्हॅल्यूज आहेत. मग सगळ्या प्रकारे आपण लक्षात येईल 0 इज इक्वल टू ए साइन ओमेगा इंटू 0 प्लस अल्फा. मग हे जर सोडवलं आपण तर काय अंडरस्टँड होतं लक्षात इकडं, देअरफॉर 0 अपॉन ए इज इक्वल टू साइन नुसता अल्फा राहिला, म्हणजे याचा अर्थ साइन अल्फा इज इक्वल टू 0, म्हणजेच अल्फा इक्वल टू सुद्धा 0 बाय द डेफिनेशन ऑफ साइन ट्रिग्नोमेट्रिक रेशो. साइनच्या ट्रिग्नोमेट्रिक नुसार साइन अल्फा इक्वल टू 0 असेल तर अल्फा इक्वल टू 0, साइन 0 असतो, त्या नियमानुसार आपला अल्फा सुद्धा कसा असेल 0 असेल. मी ऑलरेडी वर तुम्हाला लिहिलं होतं की अल्फा सुद्धा काय असेल 0 असेल. मग अल्फा जर 0 असेल तर हेच अल्फा काय करू आपण आपल्या एका जनरलाइज एक्सप्रेशन मध्ये पुट करूया. म्हणजे काय होईल पहा लक्ष द्या इकडे. तर हा पार्ट मी नोट डाऊन केला, त्याच्यामध्ये काय दिसते पहा लक्ष द्या, अल्फाची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे कुठे आहे तो स्टार्टिंग पोझिशनला आहे. कोणत्या पोझिशनला आहे, इक्विलिब्रियम पोझिशनला आहे, मीन पोझिशनला आहे, म्हणजे अल्फा 0. म्हणजे देअरफॉर आपल्याला असं लिहिता येईल एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा, जो काय आहे तो अल्फाची व्हॅल्यू आपण लिहूया 0. काय लिहूया 0. देअरफॉर एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी ही आपल्याला मिळेल
बरोबर एक्झॅक्टली द एक्सप्रेशन फॉर कशाचं एक्सप्रेशन मिळेल आपल्याला तर हे एक्सप्रेशन आपल्याला मिळेल कशाचं मिळेल कोण सांगेल द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन कुणाला मिळालं लक्षात घ्या हे एक्सप्रेशन आपल्याला मिळेल त्याला आपण म्हटलं तर ये नाव असं देऊया लक्षात घ्या दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन आणि मीन पोझिशनला ज्यावेळेस आपण स्टार्टिंग करतो तर समजा मीन पोझिशन पासून स्टार्टिंग केल्यानंतर इनिशियल डिस्प्लेसमेंट हे 0 असेल बरोबर मग अशा प्रकारे लक्षात घ्या हे दोन एक्सप्रेशन आपल्याला अंडरस्टँड करायचे दोन्ही व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायच्या मीन पोझिशन पासून स्टार्टिंग केल्याच्या नंतर ही व्हॅल्यू मिळते मग आता आपण विचारायचा अशा करूया की ही मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे बरोबर एक्सप्रेशनच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे मिळते पण तुम्ही ज्या वेळेस मीन पोझिशन पासून स्टार्टिंग करता त्यावेळेस तुमचं डिस्प्लेसमेंट हे मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे तर अर्थातच ती काय आहे एक्स इज अ मिनिमम का मिनिमम आहे तर हा 0 आहे कसा आहे लक्षात घ्या मिनिमम आहे म्हणजे 0 आहे म्हणून आपण असं अंडरस्टँड करू शकतो याच्यावर आपल्याला असं कन्क्लूड करता येईल लक्षात घ्या वी कॅन कन्क्लूड दॅट the displacement of a particle at mean position is minimum किती असेल मिनिमम असेल आणि दॅट इज किती असेल लक्षात घ्या दॅट इज x इक्वल टू 0 मिनिमम म्हणजे किती असेल ते 0 असेल तर हे कन्क्लुजन आपल्याला पहिल्या केसमध्ये ए केसमध्ये मिळालं लक्षात घ्या पहिली दिस इज द फर्स्ट केसमध्ये आपण ए केस लक्षात घेतली तर ए केसमध्ये काय केलं होतं आपण वी हॅव टू कन्सिडर स्टार्टिंग फ्रॉम द मीन पोझिशन मग सिमिलरली जसं आपण काय केलं मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट बिकम्स मिनिमम किती आहे ते मिनिमम आहे मिनिमम असून आता पुढच्या केसकडे आपण वळूया तर दुसरी केस आपण लक्षात घेऊया बी कोणती केस लक्षात घेऊया आपण बी केस लक्षात घेऊया आता बी पॉइंट कडे वळूया आपण बरोबर आता करूया लेट पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन कोणत्या पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन लक्षात घ्या बरोबर एक्स्ट्रीम पोझिशनचा जर आपण विचार केला तर एक्स्ट्रीम पोझिशन पासून आपण सुरुवात करूया अर्थातच कुठून सुरुवात करूया एक्स्ट्रीम पोझिशन पासून मग एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात केली तर सुरुवातीचा टाइम तिथे बी काय असेल 0च असेल तिथून सुरुवात केल्यामुळे पण डिस्प्लेसमेंट किती असेल आपलं एक्स्ट्रीम पोझिशन दोन आहेत आपल्याकडे एक निगेटिव्ह साईडची आणि एक पॉझिटिव्ह साईडची म्हणून आपण काय लक्षात घेऊ शकतो प्लस और मायनस हे इतकं डिस्प्लेसमेंट आपल्याला कुठे मिळणार आहे तर कुठे मिळेल ते एक्स्ट्रीम पोझिशन मग ह्याच व्हॅल्यू आपण काय करूया ह्या व्हॅल्यू ज्या काय आहेत ह्याच व्हॅल्यू आपल्या काय करू आपण एका जनरल इक्वेशन मध्ये पुट करूया काय आहे जनरल इक्वेशन आपलं तो वी नो पुन्हा लिहूया वी नो x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस अल्फा बरोबर की हे एक्सप्रेशन आपल्याकडे आहे काय करू आपण x ची व्हॅल्यू पुट करू काय ती प्लस और मायनस e इज इक्वल टू a sin ओमेगा ची व्हॅल्यू तशीच राहील t ची व्हॅल्यू 0 आणि प्लस काय होईल अल्फा आहे म्हणजेच हे जर आपण सोडवलं तर a ला a काय काय होईल तर the a which is cancelled to a याला a कॅन्सल झाला तर प्लस और मायनस 1 इज इक्वल टू साइन काय राहिला फक्त अल्फा राहील मग हे एक्सप्रेशन जर आपण ट्रिग्नोमेट्रिकच्या कन्सेप्ट नुसार किंवा रेशोनुसार जर आपण लक्षात घेतलं तर अल्फा इज इक्वल टू काय असायला पाहिजे तर या नियमानुसार अल्फा हा एकतर π/2 असायला पाहिजे किंवा और 3π/2 असायला पाहिजे ते म्हणतात की π/2 आणि 3π/2 कसं काय तर समजा 1 घेतला आपण तर अल्फाची व्हॅल्यू किती असायला पाहिजे π/2 आणि -1 घेतला किती असायला पाहिजे 3π/2 असायला पाहिजे मग त्यानुसार जर आपण विचार जर केला तर अल्फा बिकम्स लाईक दिस मग अल्फा किती आला होता आपला 0 आला होता मग असा विचार आपण करूया याच्यापैकी काय करू आपण सबस्टिट्यूट करूया सबस्टिट्यूट अल्फा इक्वल टू π/2 अल्फा इक्वल टू जर π/2 जर आपण पुट केला तर एक्सप्रेशन काय होईल किंवा अल्फा इक्वल टू 3π/2 जर पुट केला तर एक्सप्रेशन काय होईल तर याचा विचार जर आपण जर केला तर अर्थातच आपल्याला काय मिळेल पहा मी वर लिहितो एक्सप्रेशन आपल्याकडे आहे एक्सप्रेशन मध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया अल्फाची x इज इक्वल टू a
साइन ओमेगा टी प्लस पाय बाय टू. काय ए साइन ओमेगा टी प्लस पाय बाय टू. अर्थातच एक्स इज इक्वल टू ए साइन पाय बाय टू प्लस ओमेगा टी. म्हणजे काय झालं की लक्षात घ्या, दिस इज द कन्सेप्ट ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन अलाइड अँगल. अलाइड अँगलचा कन्सेप्ट आहे ट्रिग्नोमेट्रिकचा, मॅथमॅटिक्सचा. तर त्याच्या नियमात जर आपण इथं अप्लाय केलं तर त्या नियमानुसार असं कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. तर पाय बाय टू म्हणजे किती 90. तर त्या 90च्या नियमानुसार जर आपण कन्सेप्ट जर इथं अप्लाय जर केला तर असं आपण लिहू शकतो साइन 90 प्लस थिटा इज इक्वल टू आन्सर असतं कॉस थिटा. मग सिमिलरली 90 ला 90 आणि थिटाच्या ऐवजी काय ओमेगा टी. मग इकडचा पार्ट तसाच राहील, फक्त याच्यामध्ये काय होईल चेंज होईल. आणि शेवटी तो चेंज जो काय आहे तो चेंज काय मिळतोय तो लक्षात घ्या. तो एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी हे एक्सप्रेशन आपल्याला मिळेल. आणि याला आपण नाव देऊया एक्सप्रेशनला त्या बी. काय नाव देऊया एक्सप्रेशनला बी नाव देऊया. हे तर एक्सप्रेशन मिळालंच आपल्याला. कशाचं एक्सप्रेशन आहे, दिस इज अन एक्सप्रेशन फॉर अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम ऑफ डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन आहे. कुठून, स्टार्टिंग फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. कोणत्या पॉईंट पासून, एक्स्ट्रीम पोझिशन पासून. मग एक्स इक्वल टू काय येणार आहे, एक तर तो प्लस ए असेल किंवा मायनस ए असेल. मग एक्स इक्वल टू प्लस ए असेल किंवा मायनस ए जर असेल, लक्षात घ्या याचा अर्थ तुमचा एक्स काय आहे मॅक्झिमम आहे. काय लक्षात घ्या, एक्स हा मॅक्झिमम आहे. मॅग्निट्यूडचा विचार केला तो किती मिळाला, ए इतका मिळाला. ए पेक्षा जास्त डिस्प्लेसमेंट आपल्याला एसएचएम मध्ये मिळू शकतं का, बोला. ए पेक्षा जास्त कधीच नाही, लक्षात घ्या. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किती असतं, ए असतं. म्हणून त्याला आपण काय म्हणतो अँप्लिट्यूड सुद्धा आपण त्याला बोलू शकतो, लक्षात घ्या. म्हणून असा विचार करता येईल की या एक्सप्रेशन वरून आपल्याला काय कन्क्लुजन काढता येईल. तर कन्क्लुजन आपल्याला मिळालं, लक्षात घ्या. वी कॅन conclude that particle starting from extreme position किंवा at extreme position, then displacement is maximum. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर डिस्प्लेसमेंट किती असेल मॅक्झिमम. आणि दॅट इज एक्स इज इक्वल टू किती असेल, दॅट इज x is equal to plus or minus a. इतकं मिळालं, लक्षात घ्या. ही झाली आपली पहिली केस. याच्यामध्ये दोन एक्सप्रेशन आपल्याला मिळाले. सबस्टिट्यूट समजा दोन सब एक्सप्रेशन आपल्याला मिळाले. एक मिळालं x इक्वल टू 0, दुसरं मिळालं x इक्वल टू प्लस और मायनस a. अर्थातच त्याचा एक्सप्रेशनच्या स्वरूपात जर विचार केला आपण, ए आणि बी चा एक्सप्रेशनचा विचार जर केला तर ए एक्सप्रेशन मध्ये पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम द मीन पोझिशन एक्स इक्वल टू काय मिळालं ए साइन ओमेगा टी इतकं मिळालं, लक्षात घ्या. आणि पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन तर ते किती मिळालं आपल्याला एक्स इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. तर हे दोन एक्सप्रेशन आपल्याला मिळाले पहिल्या केसमध्ये. आपण त्याला ए आणि बी मानलं. आता आपण काय करूया, दुसऱ्या केसकडे जाऊया. सेकंड केस लक्षात घ्या. मिनिमम अँड मॅक्झिमम आपण घेऊया व्हेलॉसिटी. कशाचा विचार करूया आता आपण, व्हेलॉसिटीचा विचार करूया. मिनिमम अँड मॅक्झिमम व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी विच इज डिनोटेड बाय व्ही लिटर. मग याचा विचार आपल्याला करता येईल. पहा कशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की मॅक्झिमम व्हेलॉसिटी कुठं असेल आणि मिनिमम व्हेलॉसिटी नेमकी कुठं असेल याचा विचार आपण करणार आहोत. तर सुरुवातीला आपण त्याचप्रमाणे आपण इथेही काय करूया, केस नंबर ए लक्षात घेऊया. केस ए बरोबर. दोन पार्ट आपण करूया केस सेकंड केसचे सुद्धा. काय करूया, पार्टिकल ऍट सुरुवातीला घेऊया मीन पोझिशन. काय करूया, मीन पोझिशन. पार्टिकल जर समजा मीन पोझिशन पाशी असेल तुमचा तर एक्स इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार. लक्षात घ्या. या केसेस सोप्या आहेत पहिल्या केसेसपेक्षा. किती आहे, एक्स इक्वल टू 0. जर एक्स इक्वल टू जर 0 असेल तर आपल्याकडे पहा वी नो पी इक्वल टू काय प्लस और मायनस ओमेगा अंडर रूट इंटू त्याला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर.
मग एक्स ची व्हॅल्यू जर 0 असेल, 0 व्हॅल्यू पुट करा, काय तेव्हा व्ही इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर जर आपण पुट केलं देन वी कॅन आयडेंटिफाय दॅट. काय मिळेल आपल्याला बघा, काय विचार करता येईल, तर मॅक्झिमम मिळेल, मिनिमम मिळेल, काय व्हेलॉसिटी आपल्याला मिळेल याचा विचार करा. तर व्ही इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा, आणि जर आपण अंडर रूट मध्ये नुसता ए स्क्वेअर लिहिला ते काय होईल, बिकम्स ए, म्हणजेच व्ही इक्वल टू काय मिळेल प्लस और मायनस ए इंटू ओमेगा, आणि ही एक्सप्रेशन आपल्याला मिळेल. अर्थातच आपला व्ही काय आहे, मॅक्झिमम आहे. 0 नाही याचा अर्थ काही ना काहीतरी आहे, म्हणजे काय आहे तो मॅक्झिमम आहे, लक्षात घ्या. मग एक कन्क्लुजन आपल्याला याच्यावरून मिळेल. काय कन्क्लुजन मिळेल तुम्ही लिहायचं, लक्षात घ्या. द कन्क्लुजन इन दिस केस बिकम्स the velocity of the particle performing SHM. The velocity of the particle performing SHM is maximum at mean position. कुठे आली velocity maximum? mean position ला. बरोबर आहे. आता डिस्प्लेसमेंटचा विचार केल्यानंतर डिस्प्लेसमेंट किती होतं mean positionला? मिनिमम म्हणजे 0 होतं, पण mean positionला velocity किती आहे? मॅक्झिमम आहे. काय लक्षात घ्या, मॅक्झिमम ती किती आहे, प्लस और मायनस ई ओमेगा. मग पॉझिटिव्ह डायरेक्शनचा विचार केला तर प्लस ई ओमेगा, आणि निगेटिव्ह डायरेक्शनचा विचार केला रिव्हर्स डायरेक्शनचा अपोजिटचा तर मायनस ई ओमेगा, असा विचार आपल्याला करता येईल. आता आपण काय करूया, बी केस कडे येऊया. केस नंबर बी, पार्टिकल ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. कुठे पार्टिकल, एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकल आहे. पहा, एक्स्ट्रीम पोझिशनचा विचार करा, पार्टिकल ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला काय आहे, तर एक्स्ट्रीम पोझिशनचा विचार केल्यानंतर असं लक्षात येईल एक्स इक्वल टू प्लस और मायनस ए, बरोबर ना. आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. तर डिस्प्लेसमेंट किती असतं एक्स्ट्रीम पोझिशनला, प्लस ए किंवा मायनस ए असते, लक्षात घ्या. मग याचाच अर्थ जर आपण असा विचार केला एक्स स्क्वेअर इक्वल टू किती येऊ शकतं, ए स्क्वेअर येऊ शकतं, हे आपल्याला माहितीच आहे. मग आपल्याला पुन्हा माहिती आहे, काय माहिती आहे आपल्याला पुन्हा, वी नो, आपल्याला माहिती आहे, लक्षात घ्या, व्ही इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता या कंडिशन मध्ये, या केस मध्ये एक्स ची व्हॅल्यू काय, एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय, ए स्क्वेअर, ती व्हॅल्यू आपण इथं पुट करूया. मग व्ही इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सिमिलर क्वांटिटी मधून सिमिलर क्वांटिटी जर वजा केली तर काय होतं, 0 येतं, आणि हे सगळंच काय होईल, 0 होईल. म्हणजे व्ही काय होईल आपल्यासाठी, 0 होईल, लक्षात घ्या. किती येईल व्ही बिकम्स 0. मग याचा अर्थ काय, व्ही इज मिनिमम. मग आता व्ही कुठं मिनिमम आला याचा सुद्धा विचार आपल्याला करता येईल. पहा, आता समजून घ्या सगळ्यांनी. जर आपण एक्स्ट्रीम पोझिशनला आहोत तर आपलं डिस्प्लेसमेंट आहे प्लस और मायनस ए, अर्थातच एक्स स्क्वेअर इक्वल टू आहे ए स्क्वेअर. मग त्याचाच मिनिंग जर आपण पाहायला लक्षात घेतला तर या ठिकाणी आपल्याला माहिती असलेला फॉर्म्युला आपण सबस्टिट्यूट केला आणि त्याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू आपण पुट केली तर आपल्याला काय मिळालं, वेलोसिटी बिकम्स 0. 0 म्हणजे काय, मिनिमम, लक्षात घ्या. 0 पेक्षा कमी होऊ शकत नाही, तर मग 0 मिळाली. मग याचा मिनिंग असा झाला तर यावरून आपण कन्क्लुजन असं लिहू शकतो, वी कॅन कन्क्लूड दॅट द वेलोसिटी इज मिनिमम, दॅट इज 0. कुठं आहे, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. असं लक्षात घेत आहे, इन द पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऍट एक्स्ट्रीम पोझिशन द वेलोसिटी इज मिनिमम, दॅट इज 0. हे झाला दुसऱ्या केसचा पॉईंट, लक्षात घ्या. आता काय करू आपण, तिसऱ्या केसकडे येऊया, द थर्ड केस. कोणती केस, तिसरी केस लक्षात घेऊया. तिसऱ्या केसमध्ये काय स्टडी करायचं आपल्याला, तर तिसऱ्या केसमध्ये आपल्याला स्टडी करायचं इन थर्ड केस द मिनिमम अँड मॅक्झिमम ऍक्सेलरेशनचा आपल्याला विचार करायचा, आणि विच इज डिनोटेड बाय स्मॉल लेटर ए, लक्षात घ्या. मग ऍक्सेलरेशनचा आपण विचार करूया. सिमिलरली आपण त्याचप्रमाणे इथं काय करूया, 2 सब केसेस आपण बघूया. त्याला एकाला ए आणि दुसऱ्याला बी असं नाव देऊया. बघा आता लक्ष द्या सगळ्यांनी, ए कसं लिहिता येईल एकदम एक्झॅक्टली, तुम्हाला काहीच सांगण्याची गरज नाही, तुम्ही अंडरस्टँड करून एक्झॅक्टली लिहू शकता. मग समजा काय करू आपण इथं, पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑलवेज पार्टिकल ऍट मीन पोझिशन. कुठं आहे तर पार्टिकल हा मीन पोझिशनला आहे. मग पार्टिकल जर मीन पोझिशनला आहे तर आपल्याला माहितीच आहे एक्स इक्वल टू 0 आहे. आता पार्टिकल ऍट डिस्प्लेसमेंट किती असणार, त्याचं 0 असणार आहे. मग डिस्प्लेसमेंट 0 जर असेल तर त्या ठिकाणी ऍक्सेलरेशन काय असणार आहे याचा विचार करूया. मग वी नो, आपल्याला माहिती असलेल्या एक्सप्रेशन नुसार, काय एक्सप्रेशन आपल्याला, वी नो ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. मग याच्यामध्ये काय वेगळं काय करायचं नाहीचे, याच्यामध्ये फक्त एक्स ची व्हॅल्यू पुट करायची आणि ती एक्स ची व्हॅल्यू पुट केली की आपल्याला लगेच एक्सप्रेशन मिळून जाईल एक्स इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू 0, दॅट इज
acceleration is equal to 0, that is acceleration is minimum. आणि मिनिमम acceleration कुठे आहे याचा जर विचार आपण जर केला तर acceleration is minimum at mean position. कुठे आहे acceleration is minimum at mean position असा विचार आपल्याला करता येईल. मग कन्क्लुजन आपण असं सांगूया, when the particle performing exertion starting किंवा at mean position the acceleration is minimum. मिनिमम acceleration कधी असेल तर mean position ला असेल. mean position minimum acceleration, mean position maximum velocity आणि mean position minimum displacement असा आपल्याला विचार करायचा. ती कन्क्लुजन आपण नंतर दाखवूया. आता बी पॉइंटचा विचार करा. याच्यामध्ये आता बी पॉइंट आपण स्टडी करूया. बघा बी पॉइंट मध्ये काय सांगता येईल तर पार्टिकल ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. काय करू आपण पार्टिकल ऍट एक्स्ट्रीम पोझिशनचा विचार करूया. पार्टिकल ऍट एक्स्ट्रीम पोझिशन काय असेल एक्स इक्वल टू प्लस और मायनस ए असेल. लक्षात घ्या काय असेल प्लस और मायनस ए आपल्याला मिळेल. मग वी नो द एक्सप्रेशन फॉर द एक्सेलरेशन ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. आणि इथं काय करू आपण त्याचप्रमाणे एक्स ची व्हॅल्यू पुट करू प्लस और मायनस ए. अर्थातच आपल्याला काय मिळेल ए इज इक्वल टू प्लस और मायनस ए इंटू ओमेगा स्क्वेअर. आणि हे जे काय एक्सप्रेशन आपल्याला मिळेल तर एक्सप्रेशन मिळेल मॅक्सिमम. acceleration is a maximum, that is plus or minus a into omega square ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल. लक्षात घ्या. आणि कुठे मिळाली ती एक्स्ट्रीम पोझिशनला. मग निगेटिव्ह मिळाली, पॉझिटिव्ह सुद्धा मिळाली. पॉझिटिव्ह समजा त्या साईड आपल्याला माहिती की राईट साईडचा विचार केला आणि त्याच्या अपोजिट साईडचा विचार केला तर निगेटिव्ह मिळाली. म्हणजेच अर्थातच आपल्याला मॅक्झिमम ऍक्सेलरेशन कुठे मिळतं तर एक्स्ट्रीम पोझिशनला. आणि मीन पोझिशनला किती ऍक्सेलरेशन मिळतं तर मिनिमम म्हणजे 0 मिळतं. लक्षात घ्या मीन पोझिशनला मिनिमम ऍक्सेलरेशन म्हणजे 0 मिळतं ते आपण पाहिलं. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्झिमम ऍक्सेलरेशन आपल्याला मिळतं ते मिळतं दॅट इज प्लस और मायनस ए ओमेगा स्क्वेअर. मग याच्यावरून असं कन्क्लुजन आपल्याला मिळतं when the particle performing exertion at extreme position the acceleration is maximum and that is plus minus a omega square. काय मिळेल लक्षात घ्या प्लस मायनस ए ओमेगा स्क्वेअर अशा प्रकारची व्हॅल्यू आपल्याला अर्थात मिळेल. लक्षात घ्या हे अंडरस्टँड आपण करायचं. तर आता आपल्याला किती केसेस मिळाल्या बेसिक केसेस आपल्या 3 आणि त्या 3 मध्ये प्रत्येकात काय केले आपण 2-2 पॉईंट केले. आता याचा सगळ्याचा एक मी चार्ट तयार करून देतो तुम्हाला. काय तयार करून देतो एक चार्ट आपण विचार करूया म्हणजे या सगळ्या लक्षात ठेवण्यासाठी एकदम सोप्या राहतील. कशा सोप्या राहतील पहा. एक चार्ट कसा आहे तर ते चार्टचा विचार करूया आपण थोडक्यामध्ये. तर याच्यामध्ये एका साईडला सगळ्या क्वांटिटी मी अंडरस्टँड करेल. मिनिमम असेल का मॅक्झिमम कोणती क्वांटिटीची काय व्हॅल्यू असेल त्याचा विचार आपण करूया. या ठिकाणी जे काही क्वांटिटीज आहेत त्याचा विचार करा. समजा आपण असं लक्षात घेतलं की मीन पोझिशनचा विचार करा आणि या ठिकाणी एक्स्ट्रीम पोझिशनचा विचार करा. पार्टिकल परफॉर्मिंग एसएच 2 पोझिशन आपण लक्षात घेऊया. कोणती क्वांटिटी घेऊया तर पहिली क्वांटिटी घेऊया आपण डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट आपण पासून विचार करू. डिस्प्लेसमेंट डिनोटेड बाय द एक्स. डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनला किती आहे तर एक्स इक्वल टू 0 आणि किती आहे ते मिनिमम असं ब्रॅकेट मध्ये लिहूया. किती आहे एक्स इक्वल टू 0 आणि ते आहे मिनिमम. डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीम पोझिशनला किती आहे तर प्लस और मायनस ए आणि किती आहे मॅक्झिमम आहे. कसं आहे लक्षात घ्या मॅक्झिमम आहे. आता पुढचा विचार करूया या ठिकाणी आपण व्हेलॉसिटीचा. कशाचा विचार करूया तर व्हेलॉसिटीचा विचार करूया विच इज डिनोटेड बाय व्ही. मग आपण अंडरस्टँड केल्याप्रमाणे व्ही काय आहे तर मीन पोझिशनला प्लस और मायनस ए इंटू ओमेगा आणि ती किती आहे मॅक्झिमम आहे. मीन पोझिशनला व्हेलॉसिटी काय मॅक्झिमम आहे. आता एक्स्ट्रीम पोझिशनचा विचार करा व्हेलॉसिटी किती आहे तर व्हेलॉसिटी इज 0 आणि ती किती आहे मिनिमम आहे. ती किती आहे लक्षात घ्या मिनिमम आहे. आता आपण काय करूया एक्सेलरेशनचा विचार करूया आणि एक्सेलरेशन विच इज डिनोटेड बाय ए. मग ए किती आहे तर ए बिकम्स 0 कुठं मीन पोझिशनला आणि किती आहे म्हणजे अर्थ ते 0 म्हणजे मिनिमम आहे
and becomes maximum, that is a plus or minus a into ओमेगा स्क्वेअर, आणि कुठं आहे एक्स्ट्रीम पोझिशनला, आणि ती आहे मॅक्झिमम. तर एवढा चार्ट जरी आपण लक्षात ठेवला तर आपल्याला अर्थ येईल त्या क्वांटिटी डिस्टिंग्विश करता येतील. लक्षात घ्या. आता मीन पोझिशनचा विचार करा. मीन पोझिशनला काय, डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन मिनिमम, आणि व्हेलॉसिटी काय, मॅक्झिमम. एक्स्ट्रीम पोझिशनचा विचार करा. एक्स्ट्रीम पोझिशनचा विचार केल्याच्या नंतर काय आहे, डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन मॅक्झिमम, आणि व्हेलॉसिटी कशी आहे, मिनिमम आहे. तर अशा प्रकारे आपण काय पाहिलं लक्षात घ्या. तर या पॉइंटमध्ये आपण जे काय डिफरंट वेगवेगळे एक्सप्रेशन आपण डिराईव्ह केले होते, ऍक्सेलरेशन, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी, त्यानंतर डिस्प्लेसमेंट, हे एक्सप्रेशन आपण काय केले त्याच्या पर्टिक्युलर पॉइंटला अंडरस्टँड केले ऍट एक्स्ट्रीम पोझिशन आणि मीन पोझिशन. त्याच्या पर्टिक्युलर व्हॅल्यू आपण काय केल्या, कॅल्क्युलेट केल्या. या व्हॅल्यू आपल्याला काय करता येतील, लक्षात ठेवता येतील. तर याच व्हॅल्यूचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, पुढे ह्या तिन्ही क्वांटिटीचा डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन यांचा आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन अंडरस्टँड करायचे किंवा ते ड्रॉ करायचे. तर ते काय करूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये करूया.